वरून कुरकुरीत आणि आतून लुसलुशीत असे आज आपण उपवासाचे वडे करणार आहोत. करायला एकदम सोपी रेसिपी आहे. तुमचे वडे फुटतात का? जर वडे तुमचे फुटत असतील ना तर हा व्हिडिओ नक्की खास तुमच्यासाठी आहे. 1/2 किलो साबुदाणे तांदूळ रात्रभर असे मी भिजवून घेतले आहेत. साबुदाणे आहेत ना ते चांगले भिजवून घ्यायचे. 2 बटाटे आहेत, कुकरमध्ये 3 शिट्या करून शिजवून घेतलेले, त्यांना सोलून घ्यायचे. बटाटे साबुदाण्यामध्ये कसे कुस्करून घ्यायचे आहेत. साबुदाणे आणि बटाटे एकत्र आपल्याला असे चांगलं मिक्स करून घ्यायचे. त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं. 7 ते 8 मिरच्या आणि 2 इंच आलं, जसे तुम्हाला वडे तिखट पाहिजे ना त्याप्रमाणे मिरची घ्यायची, मिक्सरला फिरवून घ्यायची. अर्धा चमचा जिरं मिरची बरोबरच वाटायचं होतं, माझं राहिलेलं आहे म्हणून मी नंतर वाटते. त्याला पण आपल्याला फिरवून घ्यायचे. आणि 2 वाट्या इथे शेंगदाणे आहेत, चांगले खरपूस भाजून सोलून घेतलेले आहेत. आणि जाडसर अशी त्याची भरट काढायची आहे. जास्त बारीक करायचं नाही, चालूबनमध्ये याला वाटून घ्या. मिरची, आलं, जिरं आणि शेंगदाणे याचा ठेचा आहे. आपण बटाटे आणि साबुदाणे मळून ठेवलेले आहेत, त्याच्यामध्ये हा ठेचा घालायचा आणि चांगलं व्यवस्थित असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. उपवासाचा नाश्ता म्हटल्याच्या नंतर थोडं तिखट असेल ना तर खायला खूप छान वाटते आणि आपलं पोटभरीचा नाश्ता पण होतो. म्हणून थोडे वडे ना जरासे तिखटसरच करायचे. चांगलं मळून झालेलं आहे. टेस्ट बॅलन्स करण्यासाठी इथे मी चिमूटभर अशी पिठी साखर घातलेली आहे. तुम्ही जाडीवाली साखर घालणार असाल ना तर जेव्हा आपण बटाटे कुस्करले ना तेव्हाच जाडीवाली चिमूटभर साखर घालायची. तुमचे वडे का फुटतात, तुम्ही कोणती चूक करता, तर तुम्ही साबुदाणे आहेत ना ते तुम्ही चांगले भिजवून घेत नाही. चांगले उंबाळले ना की आपले वडे आहेत ना ते मग फुटत नाहीत. कारण साबुदाणे जर कच्चे असतील ना तर तेलामध्ये ते फुलतात आणि मग तो साबुदाणा आहे तो आपला उडतो आणि मग वडे आहेत ते फुटतात. म्हणून साबुदाणे चांगले भिजवून घ्यायचे, म्हणजे ते वडे फुटत नाहीत. थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आणि तुम्हाला जेवढे लहान मोठे वडे करायचे असेल ना तेवढी गोळी घ्यायची. थोडीशा हाताने असे आपल्याला गोल करून झाल्याच्यानंतर थोडे चपटे करायचे आहेत आणि असे ताटावरती फिरवायचे, म्हणजे साईडनी क्रॅक जात नाही. अशा पद्धतीने आपण सर्व वडे आहेत ते करून घ्यायचे आहेत. अजून तुम्हाला एक दाखवते. थोडीशी गोळी घ्यायची, जास्त मोठी किंवा जास्त छोटी करायची नाही, मध्यम आकाराची करायची. असे वडे बनवून तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवलेत ना, फ्रीजमध्ये ठेवायचे, फ्रीजरला नाही ठेवायचे, फ्रीजमध्ये खाली ठेवायचे. खूप दिवस चांगले राहतात. जेव्हा पाहिजे ना तेव्हा तुम्ही तळून खाऊ शकता. अशा पद्धतीने सर्व एकसाथ बनवून घेऊन पण तुम्ही तळू शकता. वडे तळण्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे. तेल चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि गॅस आहे ना तो मध्यम आचेवर ठेवायचा. गॅस एकदम बारीक पण करायचा नाही आणि एकदम मोठा पण करायचा नाही. आणि थोडंसं आपण त्याच्यामध्ये एक पीठ टाकून बघायचं. असे चांगले बुडबुडे आले आणि पटकन वर आले ना की समजायचं की आपलं तेल आहे ना ते चांगलं तापलेलं आहे. त्याच्यामध्ये आपला साबुदाण्याचा वडा सोडायचा आहे. सर्व वडे आहेत ना एकसाथ सोडायचे नाही. थोडा वेळ त्याला असं पचू द्यायचं, म्हणजे थोडे शिजू द्यायचे आणि नंतर मग दुसरे सोडायचे, म्हणजे चिटकत नाहीत. अशा पद्धतीने जेवढी तुमची कढई मोठी असेल ना तेवढे 3-4 एकसाथ तुम्ही घालून हे वडे तळून घेऊ शकता. बारीक गॅसवर जर तुम्ही वडे तळले तर तुमचे वडे तेलकट होणार आणि जर गॅस मोठा करून जर वडे तळलेत ना तर वडे तुमचे आतून कच्चेच राहणार. म्हणून मध्यम आचेवरती वडे आपल्याला तळून घ्यायचे. दोन्ही साईडने चांगले खरपूस तळून झाल्याच्यानंतर असे झाऱ्यामध्ये ना तेल नितळण्यासाठी ठेवून द्यायचे. अशा पद्धतीने आपण सर्व वडे आहेत ते तळून घ्यायचे आहेत. वडे खायचे कशाबरोबर, तर वडे ना गोड दही बरोबर किंवा खोबऱ्याच्या चटणी बरोबर तुम्ही खाऊ शकता. तर हे गोडवालं दही करायचं आहे. ते दही घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडीशी साखर घालायची आणि चांगली मिक्स करायची. साखर घालून ना दही चांगलं फेटायचं. जेवढं तुम्ही दही फेटणार ना तेवढं वड्यांबरोबर खाण्यासाठी खूप चवीला लागतं. वड्याबरोबर खाण्यासाठी चटणी बनवणार आहोत. 1 वाटी ओलं खोबरं, 5 ते 6 हिरव्या मिरच्या कापून घालायच्या आहेत, जशी तुम्हाला तिखट पाहिजे ना त्याप्रमाणे. 2 चमचे शेंगदाणे, 1 चमचा फ्रेश दही, अर्धा चमचा मीठ, टेस्ट बॅलन्स होण्यासाठी चिमूटभर साखर, सगळं बारीक करून घ्यायचे. वड्याबरोबर खाण्यासाठी झटपट अशी आपली चटणी तयार आहे. आवडली तर नक्की लाईक करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते. थँक्यू.